तर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलेलं आहे की कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता आणि जर त्या दुखावल्या गेल्या असतील तर शिवसेनेचे पक्षप्रमुख या नात्यानं आणि त्याचबरोबर सामनाचे संपादक या नात्यानं त्यांनी माफी मागितलेली आहे। संभाजी ब्रिगेडचे विकास पासलकर सध्या आपल्यासोबत आहेत। विकासजी, आपण समाधानी आहात का? खुद्द उद्धव ठाकरेंनी माफी मागितलेली आहे। सामना या पेपरमधून मराठा समाजाच्या विशेषतः या क्रांतिमुख मोर्चाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील महिलांचा जो अनादर करण्याचा प्रयत्न केलेला होता त्या संदर्भामध्ये लोकांची किंवा महिलांची जनभावना अशी होती की हे संपादक कार्यकारी संपादक या नात्याने संजय राऊत यांच्यावरती विशेषतः सर्वांच्या भावनांचा उद्रेक होता आणि त्यामधून शिवसेना किंवा शिवसेनेमधल्या कुठल्याही बाकी विषयाशी संदर्भात काही कोणाच्या भावना नव्हत्या। उद्धव ठाकरेंनी जी भूमिका घेतली ती खऱ्या अर्थाने ती त्यांनी अगोदर 1-2 दिवस घेतली असती तर महाराष्ट्रातील खऱ्या अर्थाने सगळ्या माता भगिनींचा जो सन्मान राखला गेलेला असता, पण उशिरा का होईना त्यांनी ही भूमिका घेतली, त्याबद्दल त्यांच्या भूमिकेचं स्वागतच करू। परंतु या पद्धतीने मराठी माणसाची बाजू सतत राखणारी शिवसेना सामना पेपरचा जे कार्यकारी संपादक आहेत यांनी खऱ्या अर्थाने जी भूमिका घेतली ती भूमिका काही माता भगिनींना आवडलेली नाहीये आणि त्यामुळं माता भगिनींचा जो रोष आहे तो रोष कमी करण्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी पण हा जो वाद सुरू झाला होता तो वाद आता शमलेला आहे, संपलेला आहे असं महाराष्ट्रानं समजायचं का? बिलकुल आमचं तर सामाजिक दृष्ट्या आम्ही काम करतो, त्यामुळे आमचा या राजकारणाशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाहीये, वादाशी सुद्धा संबंध नाहीये। तर वाद हा केवळ त्यांच्याकडनं उपस्थित केला गेला, त्यांच्याकडनं अवमान केला गेला, त्यामुळे ह्या जनभावना होत्या, क्रियेला प्रतिक्रिया होती एवढंच। कारण त्यानंतर तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारे कुणीही कुठल्याही कार्यकर्त्याने कुठेही चुकीचं काम किंवा चुकीच्या पद्धतीने भावना व्यक्त केलेल्या नाही। ज्या महिलांची ज्या पद्धतीने थट्टा किंवा जी बदनामी केली त्या संदर्भात महिलांचं महाराष्ट्रातील आणि विशेषतः मग ती कुठल्याही जाती समूहामधली असेल, विशेषतः मराठा समाजातील या क्रांतिमुख मोर्चाच्या निमित्ताने आलेल्या महिला त्यांचं विडंबन, त्यांचं व्यंगचित्रातून जी अवमान केला गेला त्या संदर्भात ह्या प्रतिक्रिया होत्या बस। तेच त्यांनी आता सांगितलं की भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता आणि जर त्या दुखावल्या गेल्या असतील तर आम्ही माफी मागतो। खूप खूप धन्यवाद विकासजी आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल। तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि माफी मागितलेली आहे की जर का कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मराठा मूकमोर्चा संदर्भात सामनाच्या पुरवणीमध्ये किंबहुना एक कार्टून छापून आलेलं होतं, व्यंगचित्र होतं आणि त्या व्यंगचित्रामुळे बराच वाद झाला कारण ते व्यंगचित्र आक्षेपार्ह होतं।